राज्य सरकार डॉक्टरांना सुरक्षा पुरवणार असून त्याबाबत सरकारने स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन नेमले आहे। त्या अंतर्गत सुरक्षा पुरवली जाईल त्याबाबत सरकार विचार करत असून प्रक्रिया सुरू आहे। निवासी डॉक्टरच्या मागण्या योग्य आहेत। सरकार सकारात्मक आहे। मागण्या मान्य होतील। काम बंद, आंदोलन थांबवावं, जॉईन व्हावं असं आव्हान प्रवीण दीक्षित यांनी केलंय। रुग्णांनी डॉक्टरांना मारहाण करू नये। डॉक्टर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतात। पेशंट दगावू शकतो हे समजून घेतलं पाहिजे। जर डॉक्टरांनी नीट उपचार केले नाहीत तर पोलिसात तक्रार देता येऊ शकते। कायदा हातात घेऊ नये। सरकार या मागण्यांची दखल घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय। ससूनमधील डॉक्टर रजेवर गेले असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत, तर अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचं ससूनचे डीन सांगतात। याच्यामध्ये आज जे आपले रेसिडेंट लोक आहे, रेसिडेंट लोक ऑर्थोपेडिक्स, ENT, पेडियाट्रिक्स, अजून बऱ्याचशा क्लिनिकल डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालेले असून ऑपरेशन्स हे आमच्या इथे कार्यरत आहेत। फक्त आता स्ट्राईकवर असलेल्या रेसिडेंटची संख्या ही 239 आहे। जवळपास 60% रेसिडेंट्स ससूनमध्ये कार्यरत आहेत। सर, दीक्षित सर आलते, काय चर्चा झाली? विद्यार्थी बोललेत का? दीक्षित सर हे एक तर सुरक्षेचा प्रश्न याच्यासाठी आलेले आहेत की जे शासनाकडे या म्हणजे माननीय मंत्री गिरीजी महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे सुरक्षा रक्षक हे आपण अतिशय मजबूत करणार आहोत। आणि दीक्षित सर हे जस्ट इथे अंदाज घ्यायला आले आणि एक राज्यामध्ये हा सुरक्षेचा प्रश्न कशा प्रकारे आपण टॅकल करू याबद्दल चर्चा झाली। त्याबद्दल सरांनी काही ठराविक प्लॅन दिलेले आहेत। त्यानुसार ऑलरेडी काल माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावर वार्तालाप दिलेला आहे आणि त्यानुसार शासनाचा हा आपण करण्यास आपल्याला मदत करेल शासन। नाही, विद्यार्थी बोलले काय? विद्यार्थ्यांशी आता याच्यानंतर चर्चा होणार आहे। म्हणजे जे काय रेसिडेंट आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या याबद्दल दीक्षित सरांशी ते आता चर्चा करणार आहेत। सर, अत्यावश्यक सेवेसाठी काय उपाय? अत्यावश्यक सेवेसाठी आपल्याला माहितीच आहे की प्री आणि पॅरा क्लिनिकलचे डॉक्टर्स इथे जॉईन झालेले आहेत, ते काम करत आहेत। आणि त्याहीपेक्षा जे काय डॉक्टर्स आहेत, रेसिडेंट डॉक्टर, जिथे ऑर्थोपेडिक्स, ENT, माणुसकी आणि रुग्णसेवेला जबाब म्हणजे आपण बांधिलकी या नात्याने ते जॉईन झालेले आहेत। झालंय की आपल्याला कल्पना आहे की एक टर्शियरी, सेकंडरी, प्रायमरी किंवा फर्स्ट ग्रेड अशा प्रकारचं मेडिकलमध्ये सुद्धा काही ग्रेडेशन असतं। त्याच्यामध्ये अपेक्षा अशी असते की जो पेशंट आहे त्यांनी त्याच्या जवळचा जो काही परिसर असेल, तो कदाचित 1 किलोमीटर असेल, 2 किलोमीटर असेल, तर त्या परिसरामध्ये असलेलं जे काही प्रायमरी हेल्थ सेंटर असेल किंवा तिथली जी आपण व्यवस्था दिलेली आहे त्याचा फायदा घ्यावा। त्याचा फायदा घेतल्यानंतर जर त्यांना जरूर पडली, त्यांना वाटलं की ह्या ठिकाणी आपण हा जो पेशंट आहे इथे ट्रीट करू शकत नाही किंवा त्याला अजून काही ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज आहे, तर तो जे काही वरचं सेकंडरी लेव्हलची जी ट्रीटमेंट असेल त्या डॉक्टरांकडे पाठवेल। त्यांना जर वाटलं की नाही ह्याला सुपर स्पेशालिटीची गरज आहे तर त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं जाईल। आज काय होते की प्रत्येक पेशंट उठतो, तो खालती पण जातो, सेकंडरीकडे पण जातो, आणखीन सुपर स्पेशालिटीकडे पण जातो आणि त्याच्यामुळे सगळ्यांचाच वेळ त्याच्यामध्ये कारणाशिवाय अपव्यय होतो। तर तसं व्हायला तसं आणि हे होऊ नये ह्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची मदत घेण्याची आवश्यकता आहे की एक पेशंट कुठल्याही जरी तो खाजगी दवाखान्यात गेलेला असो, हॉस्पिटलमध्ये गेलेला असो, प्रायमरी हेल्थ सेंटरला गेलेला असो किंवा सुपर स्पेशालिटीत गेलेला असो, त्याची जी काही माहिती असेल ती माहिती जर आपण त्याच्या आधारच्या मदतीने ही सगळ्यांना एका क्षणात उपलब्ध करून देऊ शकलो, मग तो पेशंट कुठल्याही जरी हॉस्पिटलमध्ये गेला तरी देखील त्याची जी काही मेडिकल माहिती आहे ती माहिती तो बरोबरच घेऊन जाईल किंवा ती माहिती ताबडतोब त्या डॉक्टरना ॲक्सेस करता येईल। अशी जर आपण टेक्नॉलॉजीची मदत घेऊ शकलो तर ही समस्या सुटेल।